एकदा उडता उडता एका कावळ्याला एक पावाचा तुकडा सापडतो. तो पावाचा तुकडा चोचीत पकडून कावळा एका झाडावर जाऊन बसतो. खालून एक बोका जात असतो. बोका कावळ्याला पाव खाताना बघतो. बोक्याच्या मनात पाव खायची लालसा निर्माण होते. तो कावळ्याला म्हणतो, "अरे कावळ्या, तू किती छान गातोस, एक गाणे म्हण ना." पण कावळा असतो हुशार. पायात पावाचा तुकडा धरून तो कावकाव करायला लागतो. बोक्याला समजते कावळा हुशार आहे. बोका म्हणतो, "अरे राहू दे, तू नाच करून दाखव." कावळा आपला पावाचा तुकडा तोंडात पकडतो आणि नाचायला सुरुवात करतो. बोका त्यावर म्हणतो, "कावळे दादा, तू दोन्ही गोष्टी एकदम करून दाखव." कावळा समजतो बोक्याला आपला पाव पाहिजे आहे. कावळा चोचीत पाव पकडून दुसरीकडे उडून जातो आणि आपला पाव फस्त करतो. बोका जिभल्या चाटत बघत बसतो. एका रानातून एक ससा चालला होता. पण चालता चालता सशासमोर अचानक एक सिंह येऊन उभा राहतो. हे पाहून ससा मनातून खूप घाबरतो, पण तरीही चेहऱ्यावर हास्य आणत ससा म्हणतो, "वनराज, माझी वाट का अडवली?" सिंह गर्जना करतो आणि म्हणतो, "मी तुला खाणार." ससा लगेच उत्तर देतो, "तुझ्या अगोदर अजून एका सिंहाने मला अशीच धमकी दिली, मला खाणार म्हणून. मी कसा बसा माझा जीव वाचवून चालले होतो." हे कोण सिंहाला आश्चर्य वाटले. त्याने सश्याला विचारले, "ह्या जंगलात तर मीच एकटा राजा आहे. कोण आहे दुसरा सिंह, मला दाखव." ससा पटकन म्हणाला, "चल माझ्याबरोबर." ससा निघाला. ससा सिंहाला घेऊन एका विहिरीजवळ आला. सिंहाने विचारले, "कुठे आहे दुसरा सिंह?" सशाने घाबरत उत्तर दिले, "त्या विहिरी टोकावून बघ, मला तर बाबा भीती वाटते." सिंहाने विहिरी डोकावले. विहिरीत स्वतःचेच प्रतिबिंब पाहून तो चमकला आणि जोरात गर्जना करत म्हणाला, "माझ्या रानात तू आला कसा? आत्ताच्या आत्ता निघून जा." त्याचेच प्रतिबिंब ते. सिंहाला वाटले हा काही जात नाही. तो रागात म्हणतो, "थांब, येऊन तुझी खंडोई करतो." आणि सिंह मागचा पुढचा कुठलाही विचार न करता विहिरीत उडी मारतो आणि ससा आपल्या मार्गाने निघून जातो. एका गावात संजय आणि विजय नावाचे दोन मित्र राहायचे. ते दोघेही अतिशय जवळचे मित्र होते आणि नेहमी एकमेकांच्या सोबत राहायचे. एके दिवशी त्यांनी ठरवले की जंगलात फिरायला जाऊया. ते जंगलात गेले आणि बऱ्याच अंतरापर्यंत चालत राहिले. अचानक त्यांना समोरून एक मोठा सिंह येताना दिसला. दोघेही घाबरले आणि विचार करू लागले की आता काय करावे. संजयने पटकन जवळचे झाड पाहिले, चढायला सुरुवात केली. पण विजयला झाडावर चढताच येत नव्हते. त्याने विचार केला की मरणाचे सोंग घेणेच योग्य ठरेल. विजय जमिनीवर झोपला आणि श्वास रोखून ठेवला. सिंह त्याच्या जवळ आला आणि हुंगू लागला. विजयच्या काळजाची धडकन वाढली होती, पण त्याने शांत राहण्याचा प्रयत्न केला. सिंहाने विजयला काही वेळ हुंगले आणि मग काही न करता तिथून निघून गेला. संजयने झाडावरून उतरून विजयला विचारले, "अरे सिंह तुझ्या कानात काय बोलला?" विजयने थोडा वेळ शांत राहून उत्तर दिले. सिंहाने सांगितले की संकटाच्या वेळी खरे मित्र ओळखून येतात. सुलभाची परीक्षा नुकतीच संपली होती. आपल्या आईबरोबर ती आजोळी कोकणात आली होती. आजोळी येऊन सुलभाला 2-3 दिवस झाले होते. दूरवर पसरलेला समुद्र, आंब्याच्या नारळी सुपारीच्या बागा, लालसर दगडाची घरे, लालबुंद माती, हे सर्व बघून ती चकित झाली. शेजारच्या सदाशिवशी
आणि सुलभाशी तिची चांगलीच गट्टी जमली. तिघेजण खूप गप्पा मारायचे, खेळायचे. एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर तिघेही फिरायला गेले होते. समुद्र पाहून सुलभा म्हणाली, केवढा मोठा आहे रे हा समुद्र. तू पाहिला नव्हतास? पाहिला होता, पण फक्त चित्रात. किनाऱ्यावर थोडा वेळ थांबून तिघेही फिरत फिरत एका पर्याजवळ आले. खळखळ आवाज करणाऱ्या पर्यात ती खूप नाचली. तिथे सदाशिवचे 2 मित्र त्याला भेटले. पर्या ओलांडण्यासाठी लाकडाचा अरुंद पूल होता. सुलभा थबकली, पुलाकडे पाहतच राहिली. घाबरलीस? पक्का आहे तो सांकव. सांकव म्हणजे काय रे सदाशिव? अगं, सांकव म्हणजे पूल, 2 काठांना जोडणारा. सांकव सांकव. सुलभाने शब्द मनात घोळवला. मुले सांकवावरून पलीकडे गेली. सर्वाबरोबर सुलभाही बिचकत बिचकत सांकवावरून गेली. सभोवतालच्या दाट झाडीतून येणाऱ्या पक्ष्यांचे आवाज सुलभाला नवीन होते. आम्ही हे नेहमीच पुस्तकात बघतो, चित्रात बघतो. सगळं तसंच आहे सदाशिव. अगं सुलभा, आम्ही पण गाड्या, कारखाने, उंच इमारती चित्रातच बघतो. मुलांना भूक लागली. सर्व मुले झाडाखाली बसली. सदाशिवने नाचणीची भाकरी आणि चटणी आणली होती. मित्रांनी भात आणि माशाचे कालवण आणले होते. सुलभाच्या डब्यात पोळी भाजी होती. नाचणीची भाकरी सुलभाने प्रथमच खाल्ली. तिला ती खूपच आवडली. मुले परत निघाली. परतीच्या वाटेवर गप्पा रंगात आल्या. सुलभाने आपल्या शहरी जीवनातल्या कितीतरी गमती सांगितल्या. ती शाळेला दुमजली बसमधून जाते हे ऐकून तर मुलांना खूप आश्चर्य वाटले. आमच्याकडे शहरात इमारतीच इमारती असतात, 5 मजली 10 मजली. बापरे, म्हणजे चढा उतरायचा त्रास, दिवस सगळा त्यातच जायचा. नाही रे, वरच्या मजल्यावर जायला विजेचा पाळणा असतो, त्यालाच उद्वाहक किंवा इंग्रजीमध्ये लिफ्ट असे म्हणतात. आपण फक्त उभं राहायचं, बटन दाबलं की पाळणा आपोआप वर जातो. पायऱ्या बिऱ्या चढायच्या नाहीत. सुलभाच्या घराभोवती झाडे नाहीत हे ऐकून सदाशिवला नवल वाटले. अरे सदाशिव, आमच्याकडं असते इमारतींची गर्दी, दुकानांच्या रांगा, दुकानापुढं माणसांच्या रांगा, वाहनांची गर्दी. आम्हाला घरातच खेळावं लागतं. कधी कधी आम्ही बागेत जातो. तुमच्याकडं शहरात किती गंमत असते नाही? आपण असं करूया. मी कशी या सुट्टीत आजोळी आले कोकणात, तसं तुम्ही आमच्याकडे या. शहरातल्या गमती जमती मी तुम्हाला दाखवीन, माझी शाळाही दाखवीन. मी पण आईला विचारून ठेवतो, सदाशिवचा मित्र म्हणाला. आम्ही शहर बघितलं नाही, शहराकडे आलो नाही. तू खेडेगाव बघितलं नव्हतंस? आता आपण नेहमी एकमेकांच्या गावाला जायचं बरं का. सांकव या शब्दाचा नवाच अर्थ मुलांना समजत होता. धाडसी झुंगी. झुंगी 9-10 वर्षाची मुलगी. ती आणि तिचे आई बाबा शेतातील झोपडीत राहत. तिचे आई बाबा शेतात काम करत. सायंकाळ झाली. झुंगी अभ्यास करत बसली होती. झोपडी बाहेर कोकरू बांधले होते. झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवला. झुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले आणि विहिरीवर पाणी आणायला गेली. तेवढ्यात कोकराचा ब्या ब्या ओरडण्याचा आवाज आला. तशी झुगी धावतच झोपडी बाहेर आली. तिला एक लांडगा दिसला. तो कोकराकडे येत होता. झुंगी घाबरली. क्षणभर विचार केला. ती झटकन झोपडीत गेली. चुलीतील जळते लाकूड घेऊन बाहेर आली. लांडगा कोकरावर झडप घालणार इतक्यात झुंगीने जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले. आगीला पाहून लांडगा घाबरला. तो पळाला. कोकराचा जीव वाचला. पळा पळा लांडगा पळा. झुंगी जोर जोरात ओरडू लागली. तिच्या आवाजाने शेतात काम करणारे बाबा धावत आले. आईही आली. झुंगीने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. आईने तिला जवळ घेतले. बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. झुंगीच्या धाडसाची बातमी गावात पसरली. गावच्या सरपंचांनी तिची पाठ थोपटली.
शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले.